एका मराठा सुसंस्कृत घरातल्या महिलेला तुम्ही आज तडीपार करून खरं तर तुम्ही निर्लज्ज सरकार आहात हे तुम्ही आज दाखवून दिले। कारण जे माझा आरक्षणाचा लढा आहे ते मी कदापि सोडणार नाहीये आणि तुम्हालाही दाखवल्याशिवाय राहणार नाही। फडणवीसला हा तर माझा इथून इशारा आहे। आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या तीव्र आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले। यातील हल्ला, जाळपोळ असे गंभीर स्वरूपातील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत असं विधान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं। यावर मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सकल मराठा समाजानं आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांची SIT मार्फत चौकशी सुरू आहे। अशा वेळी अचानक मराठा आंदोलकांचे जुने गुन्हे काढून तडीपारीची कार्यवाही करणं सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमरखेड येथील मराठा महिला कार्यकर्त्या सरोज देशमुख यांना नोटीस धाडण्यात आली आहे। यवतमाळ, वाशिम आणि नांदेड जिल्ह्यातून त्यांना 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात येत असल्याचं नोटिशीत म्हटलंय। उमरखेड SDO यांनी मराठा महिला कार्यकर्त्या सरोज देशमुख यांना ही नोटीस पाठवली आहे। प्रत्येक मतदारसंघातून एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचा अशी संकल्पना मनोज जरांगेंनी मांडली होती। या संकल्पनेतील इच्छुक उमेदवारांपैकी सरोज देशमुख या एक होत्या। त्यांच्यावर 353 सह विविध 4 गुन्हे दाखल आहेत। निवडणूक काळात त्या शांतता सुव्यवस्थेचा भंग करून दंगल घडवतील असा ठपका या नोटिसीमध्ये ठेवण्यात आलाय। हेतुपुरस्सर सरोज देशमुख यांच्यावर केलेल्या कारवाईचा हिंगोली येथील सकल मराठा समाजानं निषेध केला आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।